आयुष्यात असा अपघात कधीच झाला नव्हता आणि आता मी चालू पण शकत नाही आहे. माझा पाय फ्रॅक्चर झाले. नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. एरवी मी इन्स्पिरेशनल किंवा जसं यूट्यूब चालू करायचं, यूट्यूब ग्रो कसं करायचं याच्या बाबतीत व्हिडिओज टाकायचो. तर आजचा व्हिडिओ पूर्ण वेगळा होणार, थोडा इमोशनल होणार. काही दिवसांपूर्वी सगळं सुरळीत चालू होतं. जसं मी जॉबला जायचो, का घरी यायचो, नॉर्मल सगळं चालू होतं. अचानक त्या दिवशी असा इन्सिडेंट घडला की सगळं मला बेडवरती आणून टाकलं, जेणेकरून मी आता चालू पण शकत नाही आणि कुठे जाऊ पण शकत नाही, अशी अवस्था होऊन गेलेली आहे माझ्या लाईफमध्ये. आणि ही अवस्थाच्या मागे कारण आहे म्हणजे ते ॲक्सिडेंट झाला. त्यांच्या मनात एक क्वेश्चन येणार किंवा प्रश्न येणार की हे कसं काय झालं. तर मी रोजप्रमाणे सकाळी उठून रेडी वगैरे होऊन कामाला जात होतो. त्या दिवशी मी बाईकवरती जात होतो आणि माझ्या इथून ना 5 किलोमीटर, मी घराकडून 5 किलोमीटर अंतरावरती पोचलो होतो आणि तिकडे एक ब्रिज आहे जो नवीनच बांधलेला आहे आणि ती शॉर्टकट आहे मला फोंड्याला पोचण्यासाठी. सो मी काम करतो फोंड्यामध्ये आणि राहतो वाळपेमध्ये. सो 23 किलोमीटरचं डिस्टन्स आहे घर ते कामपर्यंत. सो जाताना ती शॉर्टकट जाण्याच्या मार्गात एरवी पण मी तसा जातो, रोजचा रुटीन तोच आहे. सो तसं जात होतो आणि अचानक ना मध्ये साप आला, रस्त्याच्या मध्ये साप आला आणि एवढा मोठा होता की पूर्ण रस्त्याभर होता तो साप. आणि त्याला वाचवण्याच्या ह्याच्यात मी दोन्ही ब्रेक मारले आणि थोडी गाडी ओलांडली आणि माझ्या पायावरती पडली. ती पायावरती पडली तर पाय एवढा ट्विस्ट झाला की पूर्ण फिरला मागे आणि अँकल ट्विस्ट झाल्यामुळे त्याला थोडा आता क्रॅक आलेला आहे आणि हे कारण की आता मी घरी बसून आहे. तो एवढा ट्विस्ट झाला ना, एवढं माझ्या डोक्यात सनक भरली ना की मला चक्कर आली अक्षरशः. आणि मग तिकडे एक बाई होती, तिने पाणी वगैरे आणून दिलं, पाणी पिलं मी. त्याच्यानंतर एक ओळखीचा होता जो रोज आम्हाला भेटायचा जाताना, तो थांबला तिकडे. थांबल्यानंतर त्याने एक गाडी अडवली तिकडे एकाची आणि तो पण ओळखीचाच होता. सो त्याच्या गाडीत वगैरे मला बसवलं आणि हॉस्पिटलमध्ये. आणि मी बाबांना कॉल करून सांगितलं की असं असं झालं. मग बाबा धावून हॉस्पिटलमध्ये आले आणि मग हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर फर्स्ट टाईमला जेव्हा गेलो ना, तेव्हा असं काही एक्सरे नॉर्मल वाटला. बट डॉक्टरांनी सांगितलं की नॉर्मल आहे आणि जस्ट मागच्या बाजूला प्लास्टर टाकला, फुल प्लास्टर नाही टाकला. सो तेवढं टाकून घरी पाठवून दिलं. आणि काल आम्हाला बोलवलं होतं. काल गेल्यानंतर दुसरा डॉक्टर होता त्या कालच्या दिवशी. सो तो म्हणायला लागला की हेअरलाईन फ्रॅक्चर आहे म्हणून. सो त्यासाठी मग पूर्ण प्लास्टर टाकलं आता आणि टाकून ठेवलेलं आहे. सो कसं काय होतं आता बघायचं. प्लास्टर वगैरे केलं आणि आता मला स्ट्रिक्टली बेड रेस्ट सांगितलं आहे. सो आता बेडवरतीच बसून राहायचं, चालू शकत नाही, काही नाही. सो घरीच आहे आणि संपूर्ण दिवस बसून आणि झोपून काढावं लागतं. एवढं बोरिंग वाटतंय, पण काय करणार. जर लगेच ठीक व्हायचं आहे तर बेड रेस्ट करावाच लागणार. कारण जर मी उठायला लागलो तर मग पायावरती पूर्ण पेज येतो आणि मग ते आणखीन वाढू शकतं. याची काळजी मला घ्यायला पाहिजे आता. सो मी बेड रेस्ट करणार आणि लवकर ठीक होण्याचा प्रयत्न, कारण हे खूप बोरिंग आहे असं झोपून राहणं. लाईफमध्ये असं काही घडतं की जे आपल्या हातात कधीच नसतं आणि आपण एवढे खाली येऊन पडतो की बघा आता जसं माझं झालं. आणि अशा वेळेत आपल्याला स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपलं माइंडसेट पॉझिटिव्ह असणार. कारण जर घरी बसून असलो आणि एकटं असलं ना की खूप थॉट्स असतात, ते खायला येतात. सो त्यापेक्षा आपण पॉझिटिव्ह माइंडसेटने राहणं गरजेचं असतं यावेळी. टाईमचा मी पुरेपूर फायदा घेण्याचा विचार केला आहे. मी ठरवलं आहे की हा जो टाईम आहे तो मी पूर्णपणे यूट्यूबवरती देणार आणि अशा प्रकारे डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणार की जेव्हा मी ठीक होणार आणि व्हिडिओ पोस्ट केलेला तेव्हा तुमचा मला सपोर्ट असणार. आणि जर तुमचा मला सपोर्ट आहे तर हे रिकव्हरी होण्यात तुमची मला खूप मदत होणार. कामाला जात होते तेव्हा मला टाईम नाही भेटायचा, बट आता माझ्याकडे टाईम आहे तो मी पुरेपूर यूट्यूबला डेव्हलप करण्यात देणार. आणि जर तुमचा मला सपोर्ट आहे या बाबतीत तर मी रिकवर पण
लगेच होणार अशी माझी आशा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये तुमचा सपोर्ट जरूर दाखवा. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला तुमचा सपोर्ट पाहिजे. तुमच्या सपोर्टची मला खूप खूप गरज आहे. सो तुम्ही सपोर्ट दाखवा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी रिकव्हरी जर्नी कशी आहे ती दाखवणार आहे. जसं पण काही डेव्हलप होते, कशी रिकव्हरी होती माझं डेलीचं रुटीन कसं, मी काय खातो, काय पितो, सगळं रुटीन दाखवायचा प्रयत्न करणार आहे. कारण बसून राहून मी असं काही मोठं दाखवू नाही शकणार. सो जेवढं होते तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे. सो तुमचा सपोर्ट असू द्या.